प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या। PSI गोपाळ बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरनंही त्रास दिल्याचा आरोप। शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 PA दबाव टाकत होते। राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळेच संपदाची आत्महत्या, संपदाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप। शवविच्छेदनानंतर संपदाचा मृतदेह बीडसाठी रवाना। मुलीला न्याय मिळवून देण्याची वडिलांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई, तर राज्य महिला आयोगाकडून ही दखल। मुंबईच्या काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करून तरुणाचे स्वतःवरही वार। तरुणाचा जागीच मृत्यू, तर जखमी तरुणीवर उपचार सुरू। तर दोघांचा 8 ते 10 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याची माहिती। माझ्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल करू शकता, काही अडचण नाही, धंगेकरांचा मोहळांना इशारा। उद्या नवीन ट्विट येणार, आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा धंगेकरांचा दावा। आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। निर्धार मुंबई महानगर पालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा। टीजरमध्ये उल्लेख 27 ऑक्टोबरला NSCI डोममध्ये होणार मेळावा। चला सुरुवात करूयात। बातमी आहे राज्यातील पोलिसांच्या 2 रूपांची। साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंनी गळफास घेत आत्महत्या केली। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर संपदा यांनी सुसाईड नोट लिहिली होती। यामध्ये PSI गोपाळ बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं गंभीर आरोप केला, तर दुसरीकडे काळचौकीमध्ये किरण सूर्यवंशी या वाहतूक पोलिसानं एका तरुणीला वाचवलंय। 24 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने चाकूने भुसकून वार केले। तिला वाचवण्यासाठी किरण याने शर्त केली आणि तरुणाच्या तावडीतून तरुणीची सुटका केली। म्हणूनच ती आता जिवंत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे आजच्या दिवसभरात कायद्याचा रक्षक भक्षक झालाय का, हे फलटणच्या घटनेनंतर समोर आलेलं असताना आता दुसरीकडे आपल्याला असेही पोलीस बघायला मिळत आहेत की त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात। जनतेचं रक्षण करणं ही प्रथम जबाबदारी आहे, म्हणजे ही ती प्रत्येक नागरिकाची आहे। पण अर्थातच पोलिसाची वर्दी घातल्यानंतर ती जबाबदारी वाढलेली असते। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं म्हणत आपण दुसरीकडे जर पाहिलं तर एका तरुणीला वाचवणारा किरण सूर्यवंशी देखील दिसतो। आणि तेच फलटणच्या घटनेमध्ये PSI गोपाळ बदनेमुळे एका डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। डॉक्टर संपदाने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येला त्याला जबाबदार ठरवून निलंबित देखील करण्यात आलंय। साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंनी गळफास घेत आत्महत्या केली। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर संपदा यांनी सुसाईड नोट लिहिली होती। यामध्ये PSI गोपाळ बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलाय। बदनेनं आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केला। तसंच संपदानं घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानंही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला। दरम्यान खासदाराच्या PA मार्फत शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी दबाव टाकण्याच्या त्रासाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं संपदाच्या नातेवाईकांनी सांगितल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। आपल्या हातावर संपदानं सुसाईड नोट लिहिल्यानं केवळ वैद्यकीय क्षेत्र नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरलंय। आणि या आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी तातडीनं संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिलेत। फलटणला किती दिवस आम्हाला बरं जी काय त्रास होत होता तुम्हाला सांगितलं का त्यांनी? मला नाही सांगितलं।
तुमचं अधूनमधून फोन व्हायचा का तिला? हो, फोन व्हायचा माझा. आईला काय म्हणायची का त्रास होतोय मला किंवा नाही, काय? आम्हाला नाही. आम्ही दोघं आणि अडाणीच आम्हाला काहीच सांगितलं नाही. बरं, आता शेवटचा फोन तुमचा कधी झालता? शेवटचा 3-4 दिवसापूर्वी झालता. काय म्हणाले, काय दिवाळीच्या म्हणलं, काय? दिवाळीला यायचं का नाही, कसं काय मिळेल काय, तर ते म्हणले नाही, दिवाळी होऊन येईल. ज्यांनी या गोष्टीसाठी प्रवृत्त केला असेल किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचार जुलूम त्या दवाखान्यातले काय डॉक्टर नर्स आणि ते पोलीस नराधम 2 आहेत ते बरं का, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. हां, नाही, आता तर आपण तर बघितलं की बाबा अशी घटना घडलेली आणि तुम्ही स्पॉटला बी गेला होता. तुम्हाला तिथं काय आढळून आलं, काय नाही निदर्शन? आम्ही स्पॉटला जाईपर्यंत त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते अगोदरच. आम्ही फक्त डेड बॉडी बघितली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला ते साताऱ्याला फॉरेन्सिक लॅबला हे करायचं काय, ते PM करायचे. ते इथंच करून सकाळी वाटा लावित होते अशा घाशा गुंडाळून. आमचा ह्या पोलीस प्रशासनावर अजिबात भरोसा राहिलेला नाही. म्हणजे OC भेटले आम्हाला. त्याने 2 महिन्यापूर्वी जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे. त्यामध्ये त्या तक्रारींमध्ये तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता. खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे. खासदारांच्या 2 PAंच्या फोनवर खासदार बोलले, परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात. आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील, गोपाल भदने आहेत, महाडिक म्हणून आहेत कोणीतरी, असे 4-5 व्यक्तींची नावंही त्या तक्रारीमध्ये आहेत. परंतु त्या 2-3 वेळा तक्रार देऊनही काहीही दखल घेतल्या गेलेली नाही आहे. साधारणतः 7:30-8च्या दरम्यान म्हणजे त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत, काय फोन नाही, काय नाही, म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही. असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट, त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः 8च्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली. दरम्यान डॉक्टर संपदा यांच्या हातावरील सुसाईड नोट पोलिसांना कधी आढळली, या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली तेही पाहूया. इन्क्वेस्ट जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती. त्यामुळे साधारणतः 3-3:30ला जो इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं, याच्यावर पामवर, आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. नाही, आता ॲपरंटली यातला जो PSI आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीडमधल्या आहेत, त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे. परंतु फ्रँकली हा काहीतरी 1 वर्षापासून तिथे होता हा PSI, आणि ह्या महिलासुद्धा 2 वर्षापासून तिथे होत्या. त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली, काय झाली, हा तपासाचा प्रश्न. CDR काढलाय का दोघांचा? नाही, आता चालू आहे, सगळा तपास चालू आहे. या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती. परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी असा केला आहे, खासदारांचे PA त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे. कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल का की दबाव असा त्या डॉक्टरांच्यावर असायचा? हे बघा, आत्महत्या करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट, एक अननॅचरल डेथ झालेली आहे. अननॅचरल डेथ ॲपरंटली आत्महत्या आहे, ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार ना तपासात की आत्महत्याचा आहे. आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय, आत्महत्येचं कारण असताना महिलेने काय लिहिलं आहे, कोणाला आधी काय बोललेलं आहे, ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे, त्याचं कारण काय, या सगळ्याचा तपास होणार. डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी, असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी
रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे. मुझे पूरा विश्वास है हमारे मुख्यमंत्री जो कि गृह मंत्री भी है और इसमें पूरी तरह से ध्यान देकर इस जो डॉक्टर लड़की है शायद उन्होंने आत्महत्या की है और उसकी वजह उन्होंने अपने हाथ पर लिखी है, जो मैंने न्यूज़ में पढ़ा. अब इसकी पूरी डिटेल जांच होगी, फॉरेंसिक जांच होगी, सारी टेस्ट होंगे. और क्योंकि इसमें मीडिया ट्रायल नहीं करना चाहिए, ऐसे मुझे लगता है. मैं यही कहूँगी कि उस बच्ची को न्याय मिलना चाहिए. एक बच्ची के साथ अगर एक पढ़ी लिखी डॉक्टर जो कितने लोगों की जिंदगी देने का काम करती है, उनके साथ ऐसा होता है तो ये बहुत ही अस्वस्थ करने वाली बात है. हे खूप दुर्दैवी आहे, खूप गंभीर आहे. मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच. माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे, या प्रकारची भूमिका आहे. निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे. या महाराष्ट्रात हे असं घडणं निश्चितपणे योग्य नाही. कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे. मुळामध्ये आत्महत्या हा खरंच पर्याय नाहीये, परंतु सातत्याने समाजामध्ये महिला ज्या आत्महत्या करतायत त्याच्यासाठी माझी सरकारला विनंती आहे, आपल्या यंत्रणा या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांना महिला सुरक्षा असेल, महिला सक्षमीकरण असेल, महिला मनोध्येय वाढण्याचं काम होणं गरजेचं आहे. जी दुर्दैवी आत्महत्या डॉक्टर महिलेनी केलेली आहे, या आत्महत्या होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे.